बार्शी शहरातील तेलगिरणी चौकामध्ये 2 परराज्यातील अल्पवयीन मुली ठेवून कुंटणखाना चालविला जातो अशी माहिती पुणे येथील सामाजिक संस्थेला समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक पथक, उपअधीक्षक बार्शी शहर पोलीस पथक यांनी छापा टाकताच 2 अल्पवयीन मुली आढळलेल्या आहेत. कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुणे येथील सामाजिक संस्थेला शहरातील तेलगिरणी चौकात 2 परराज्यातील मुलींकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय कुंटणखाना चालवला जात आहे अशी माहिती मिळाली होती. संस्थेने पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधला होता. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमवेत छापा टाकला. बनावट ग्राहक तयार करून कुंटणखान्यामध्ये पाठवण्यात आले. त्यांच्याजवळ देण्यात आलेली रक्कम तसेच रोख 17,200 रुपये रक्कम, 2 मोबाईल, इतर साहित्य असा एकूण 30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 2 अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली असून तेथील आवारात मिळालेल्या 6 इतर महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काल सायंकाळच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की तेलगिरणी चौक या ठिकाणच्या गल्लीमध्ये काही अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसाय करण्यासाठी आणलेलं आहे. त्या ठिकाणची तशी माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जालिंदर नालपूर साहेब, त्याचबरोबर सोलापूर येथील AHTUची टीम, त्याचबरोबर NGOची टीम व पोलीस ठाण्याकडील DB पथकातील अधिकारी, त्याचबरोबर महिला पोलीस अंमलदार यांना सोबत घेऊन पंचासमक्ष आम्ही त्या ठिकाणी तेलगिरणी चौक या ठिकाणच्या गल्लीमध्ये जाऊन सर्च केलं असता त्या ठिकाणी 2 अल्पवयीन मुली या त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत आणि बाकीच्या इतरही त्या ठिकाणी 6 महिला त्या ठिकाणी ज्यांची की एज कमी जास्त असतील अशा पद्धतीच्या मिळून आलेल्या आहेत. पोलिसांनी या सर्वांना त्या ठिकाणून ताब्यात घेतलं. अधिकची चौकशी केली असता असं समजलं की त्या ठिकाणी एक बायडाबाई लखपती नावाची महिला आहे, तर तिने या 2 परराज्यातून अल्पवयीन मुलींना या ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी आणलेलं होतं. पोलीस ठाण्यात येऊन त्यांच्यावरती बायडाबाई लखपती यांच्यावरती या ठिकाणी पिटा कायदा कलम 345, त्याचबरोबर IPCच्या 370 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर या ठिकाणी बायडाबाई लखपती या आरोपीला त्या गुन्ह्यामध्ये अटक देखील करण्यात आलेली आहे. जे काही अल्पवयीन मुली आहेत त्यांना बाल सुधारगृहामध्ये या ठिकाणी पोलीस ठाण्यातून पाठवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर इतरही ज्या 6 महिला होत्या त्यांच्या एज डिटर्मिनेशन जी काही टेस्ट असते ती करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे. आणखीही इतर कोणाकोणाचा सहभाग यामध्ये आहे तर ते तपासण्याचं काम चालू आहे. इतरही त्यांना मदत करणाऱ्या लोकांचा त्यामध्ये सहभाग वाढू शकतो. या ठिकाणी पोलिसांचा अधिक तपास चालू आहे.